नमस्कार मित्रांनो, आपण आज एक ऐतिहासिक मंदिराची माहिती घेत आहोत। आपल्याला समोर जे दिसत आहे ते बोपदेव सासवड या मार्गावरील हिवरे जे गाव आहे त्या गावातील एक त्र्यंबकेश्वर मंदिर, महादेवाचं प्राचीन मंदिर। पेशव्यांचे सरदार सखाराम बापू भोसले यांना वतनामध्ये हे गाव मिळालेलं होतं आणि या ठिकाणी त्यांनी महादेवाचं भव्य असं मंदिर बांधलं। या ठिकाणी प्रवेशद्वारामध्येच बसलेला भव्य असा नंदी, नक्षीकाम केलेली दीपमाळ आणि कमानीची तटबंदी असलेलं पूर्ण पाषाणामध्ये असलेलं हे महादेव मंदिर। आतमध्ये प्रवेश करताच गणपती आणि विष्णू शंख चक्र गदा घेतलेली विष्णूची पाषाणातील मूर्ती पाहायला मिळते। मंदिराचे परिसर अतिशय रम्य असून नैसर्गिक वातावरण आहे। मंदिराच्या बाहेर खळाळणारा ओढा, स्वच्छ पाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि मंदिराच्या अंगणात सुंदर असं तुळशी वृंदावन आणि भव्य नंदी आणि ह्या नंदीवर असलेलं कोरीव काम अतिशय पाहण्यासारखं आहे। तटबंदी ही सुद्धा कमानींची असून पूर्णपणे पाषाणामध्ये केलेली आहे। अतिशय निसर्गरम्य शांत असा परिसर या मंदिराचा आहे। या मंदिरात गेल्यानंतर अतिशय मन प्रसन्न होतं, कारण या मंदिरामध्ये असलेली शांतता, तसेच मंदिराच्या आतमध्ये पाषाणाचं कासव आपल्याला पाहायला मिळतं आणि महादेवाचं शिवलिंग, आतील गाभारासुद्धा पूर्णपणे पाषाणाचा असून सुंदर आहे। मंदिर प्राचीन आहे। तर मित्रांनो, आपल्याला कधी हे मंदिर पाहण्याचा योग आला तर जरूर जा आणि येथील नैसर्गिक वातावरणाचा अनुभव जरूर घ्या। अतिशय सुंदर असलेलं मंदिर आणि येथील विशेष म्हणजे नंदी अतिशय भव्य आणि डौलदार आहे आणि खळाळणारा ओढा अतिशय मन प्रसन्न करून जातो। तर मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे जरूर सांगा आणि कमेंटमध्ये लिहा। धन्यवाद।